हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज मी रेशममधला एक नवीन टाका दाखवते. तर मी अर्धा इंचाच्या 2 लाईन मारून घेतले आणि जरीनं चेन स्टिच केले. आता हा रेशम जो आहे ना 2 थ्रेड एकत्र करून गाठ मारले आणि आतल्या बाजूने एक टाका आणि परत बाहेरच्या बाजूने एक टाका. तर एकदम तुम्हाला जर समजत नसेल तर रिपीट 2 ते 3 वेळा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर हा जो टाका आहे ना एकदम जवळ घ्यायचा आहे आणि ह्याची फिनिशिंग कशी ओळखायची की आतला जो कपडा आहे ना व्हाईट कलरचा तो दिसता कामा नाही आहे. एकदम जवळून दाटून खेटून आपल्याला ही स्टिच कंप्लीट करायची आहे. आता ज्यावेळेस तुमचा हा धागा फसकतो ना त्या टायमिंगला म्हणायचं की हा धागा आपला कच्चा आहे. तर धागा वगैरे क्वालिटी व्यवस्थित बघून घ्या. रॉयल ब्रँडचा शक्यतो असावा किंवा नंदी ब्रँड वगैरे सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. रिगल ब्रँडचा पण बघूनच घ्यायचा. जेवढा जास्त महागातला किंवा जेवढा पक्का धागा असेल तेवढं तुमचा फिसकणार नाही. आणि तुमचा जो सुई असते ना त्या सुईचं टोक वगैरे जर शार्प असेल तर आपली लाकडी रिंग असत्या त्याला थोडासा घासा, म्हणजे तुमचा धागा जो आहे तो तुटणार नाही. आता ही जी प्रोसेस आहे ना, आत एक स्टिच बाहेर एक स्टिच अगदी लागून स्टिच घालायची आहे, म्हणजे एक सलग आपल्याला येईल. आणि जास्त ओढायचं नाही. खालचा हातातला धागा जो आहे एकदम ढिल्ला ठेवायचा आणि वरचा ज्यावेळेस ओढतोय त्या टायमिंगला हळूहळू ओढायचा. एकदम पटकन ओढला गेला तर ताणला तर हा धागा तुटू शकतोय. त्यामुळे व्यवस्थित ते करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीमध्ये तुम्ही पूर्ण डिझाईन कंप्लीट करायची. चुकून एखादा धागा खालीच राहिला आणि एक वरती आला तर एक स्टिच घेऊन परत दुसरीकडच्या साईडून डबल धागा घेतला तरीसुद्धा चालतं, एवढं काय प्रॉब्लेम नाही. पण कंपल्सरी आपल्याला 2 थ्रेड एकत्रच रेशमचे घ्यायचे आहेत, कारण रेशम हे नाजूक असल्यामुळं तुम्हाला 2 धाग्याचा वापरच करायचा आहे. आणि सिंगल जर धाग्याने तुम्ही स्टिच केली तर ते दिसणार नाही आहे किंवा इफेक्ट जो असतो ना थ्रेडीचा किंवा जो रेशमचा जी काय तुम्ही डिझाईन केली आहे ती दिसणारच नाही आहे. त्यामुळं घेताना 2 थ्रेड घ्या आणि रेग्युलर जसं आपण चेन स्टिचला लॉक टाकतो तसंच सेम टू सेम तुम्ही टाकून घेऊ शकता. ओके, आता आपण बघूया दुसरी डिझाईन. आता दुसरी डिझाईन जी आहे ना त्याला पण अर्धा इंचाचा गॅप घ्यायचा आहे. दोन्हीकडनं 2 चेन स्टिच घातल्यानंतर इथं मी खडून मार्किंग करून घेते. तर दोन्ही साईडला पण अर्धा इंचाचंच मार्किंग करून घ्यायचं आहे. पुढची लाईन आणि समोरची लाईन ह्या दोन्हीच्या पण साईडला आपल्या समोर मार्किंग झालं पाहिजे. आतल्या साईडून आपल्याला एक थ्रेड घ्यायचा आहे, परत बाहेरच्या साईडून एक टक घेऊन रिटर्न. आता बघा मी इथं कशी प्रोसेस सांगितली आहे. हे बटरफ्लाय टाका आहे, त्यामुळे बटरफ्लाय इफेक्ट येण्यासाठी हीच प्रोसेस आहे. एकदा नाही समजलं तर 3 ते 4 वेळा तुम्ही समजून घ्या. आता मी इकडे जे तुम्हाला दाखवत आहे सुईनं, तर तिकडच्या साईडला स्टिच घ्यायचे आहे अगदी जवळूनच. तिथं 2 स्टिच झाल्या की आता इकडच्या साईडला म्हणजे अपोजिट साईडला अलीकडचे जे अर्धा इंचाचा गॅप राहिलेला ना तिकडच्या साईडला टिचेस येते समोर. त्यामुळे लक्षात घ्या की मी टिचेस कशा घेतल्यात. एकदा नाही समजलं 2दा 3दा 4दा पाहत राहा. कसं लेफ्ट राईट असं व्हिडिओमध्ये लक्षात येत नाही. अगदी जवळून लागूनच आपल्याला ह्या स्टिचेस कवर करायचे आहेत. बटरफ्लाय टाका ही साऊथ इंडियन डिझाईन आहे आणि ही खूप सुंदर दिसते. रेशम हे जी आहे ना रेशमी किड्याच्या विष्ठेपासून बनलेले असते. हे रेशम एकदम नाजूक राहते. त्यामुळं ही डिझाईनसुद्धा बनवताना एकदम नाजूक हाताने आणि हलक्या हातानेच करायची आहे. आरीवर्कमधला सगळ्यात जर टिकून राहणारा कलर न जाणारा जर टिच असेल, जर वस्तू असेल तर ती म्हणजे रेशम आहे. त्यामुळं रेशमचं कामसुद्धा जसं टिकून राहतं तसंच ते महाग पण आहे आणि करण्यासाठी कठीण पण आहे. त्यामुळं प्रोसेस जी आहे ना ती जेवढी हळू आणि काळजीपूर्वक कराल तेवढीच ती दिसायला सुंदर पण दिसते आणि त्याची प्राईससुद्धा तशीच आहे. तर इथं मी फास्ट व्हिडिओ करून दाखवते, तर तुम्ही त्याच पद्धतीने हे बटरफ्लाय टाका करायचा आहे आणि लास्टला लॉक टाका टाकायचा आहे. ओके, अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का? आणि आवडत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनही दाबा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ बघून पुढची प्रोसेस कंप्लीट करता येईल. मी शॉर्ट्स टाकते की जेणेकरून तुम्ही जर नवीन बिगनर असाल आणि शिकत असाल तर ते तुम्हाला हेल्पफुल होईल. ओके, बाय.